आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। निमित्याचा धनी केला असे प्राणी, निमित्याचा धनी केला असे प्राणी। तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। महायोग पीठे तटे भीमरथा, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम्, कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम्, खलानीशवादापनोदार्हदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा, प्राणाशरीरं गृहम्, पूजाते विविधोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः, संचारपदयो प्रदक्षिणा विधि, स्तोत्राणि सर्वा गिरो। यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं, शम्भो तवाराधनं, शम्भो तवाराधनं। विठ्ठल 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 विठ्ठल
आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेतील उपदेश परप्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडलेला असून या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या मानव देहाला किंवा मानवी जीवाला उद्देशून उपदेश करतात, सावधानतेचा इशारा देतात. विठ्ठल विठ्ठल ज्यांना भावसुमनांजली समर्पित करण्याच्या हेतूने आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत ते आपणा सर्वांचे स्नेही कैलासवासी शिवभक्त बाजीराव धर्माजी रोठे यांच्या प्रथम पुण्यस्मरण म्हणा अथवा प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्वजण या कुटुंबाच्या दुःखाच्या सांत्वनाच्या हेतूने एकत्रित उपस्थित आहोत. त्यांची इहलोकाची यात्रा संपून आज वर्ष पूर्ण झालंय. त्यांच्या जाण्याने समग्र कुटुंबियांना दुःख झालंय. त्यांच्या पश्चात त्यांचा सर्व परिवार गंगा भागीरथी जिजाबाई बाजीराव रोठे, सन्माननीय श्री किशोर बाजीराव रोठे, सन्माननीय श्री पुंजा धर्माजी रोठे, सन्माननीय श्री गोरख बाजीराव रोठे, सन्माननीय श्री गणेश पोपट रोठे, सन्माननीय श्री योगेश पुंजा रोठे, सन्माननीय श्री भाऊसाहेब पोपट रोठे, चिरंजीव गौरव एकनाथ रोठे, सन्माननीय श्री दादाहरी सोपान रोठे, सन्माननीय श्री भीष्मराज सोपान रोठे, चिरंजीव वैभव किशोर रोठे, चिरंजीव प्रणव किशोर रोठे, चिरंजीव सार्थक गोरख रोठे, कुमारी आकांक्षा गोरख रोठे आणि एकूण रोठे पाटील परिवार. कैलासवासी बाजीराव अण्णांच्या जाण्याने कुटुंबाला दुःख होईल यात नवल नाही, तर या दुःखात सहभागी होण्यासाठी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग, सर्व स्तरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, धार्मिक वैद्यकीय राजकीय सामाजिक सर्व स्तरातील आपण सर्व ज्येष्ठ मंडळी या कुटुंबाच्या दुःखाच्या सांत्वनाच्या हेतूने उपस्थित आहात. ज्यांची उपस्थिती प्रामुख्याने विशेष आहे ते आपणा सर्वांचे स्नेही आदरणीय हरिभक्तिपरायण आपल्या गावचं एक रत्न मच्छिंद्र महाराज चोरमले शास्त्री. अरे ती खुर्ची जरा खड्ड्यात बसल्यासारखी बघा, त्रास होत असला दुसरी बदला. आदरणीय महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य हरिभक्तिपरायण शुभम महाराज मोरे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी गायनाचार्य महाराज मंडळी, हार्मोनियम वादक, विनेकरी, माझा छोटासा बसलेला आवाज ज्यांच्या ध्वनिक्षेपकाच्या द्वारा सुयोग्य रीतीने आपल्यापर्यंत पोचतोय ते माऊली कृपा मंडप आणि साऊंड सिस्टीमचे मालक नाना भाऊ कोळेकर. आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल कैलासवासी बाजीराव अण्णांबद्दल बोलणं, मी बोलण्यापेक्षा त्यांचं समग्र जीवन कसं होतं हे बारकाईने माझ्यापेक्षा आपणा सर्वांना जवळून ज्ञात आहे. त्यांचा विशेष गुण आणि त्या गुणाचं वर्णन करायचं झालं तर अत्यंत मितभाषी
आपण काही विचारलं तरच उत्तर देणार, तरच बोलणार. आणि त्यांचा जीवनातील अजून एक श्रेष्ठ गुण म्हणजे आपल्या पंचक्रोशीचं श्रद्धास्थान असणारं श्री संगमेश्वर देवस्थान, या देवस्थानावर असलेली अतोनात निष्ठा. खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातलं हे वैभव होतं. बराच काळ इथे राहूनही त्यांनी भगवान संगमेश्वराची, साधू संतांची सेवा केली. आणि तत्पश्चातही अत्यंत मृत्यूकाल समीप आला असताना देखील शेवटच्या काळात सकाळी दररोज ते यायचे. इथपर्यंत येईपर्यंत फार घामाघूम व्हायचे, खूप दम लागायचा, पण तरी देखील त्यांचं येणं काही थांबत नव्हतं. शेवटच्या काळात आमचे किशोर भाऊ आणि गोरख भाऊ यांनी बळजबरीने त्यांना डॉक्टरांना सांगून येण्याचं बंद केलं. का? रस्त्याने जर जाता येता पडले तर अजून दुसरी काहीतरी दुखापत होईल. असे निष्ठावान असलेले, भगवान महादेवाविषयी, पांडुरंगाविषयी, संतांविषयी असलेली भावना अंतःकरणात दृढ असलेले कैलासवासी बाजीरावांना आज आपल्यात नाही. दैववशात ज्याचा ज्याचा जन्म आहे त्या प्रत्येकालाच या इहलोकाचा एक ना एक दिवस निरोप घ्यावाच लागतो. ज्या रीतीने आज आपण अण्णांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी येथे उपस्थित आहोत, याच रीतीने एक ना एक दिवस आपलाही अखेरचा निरोप घेण्यासाठी समाज उपस्थित राहणार आहे. हे जीवनातील अंतिम सत्य आहे. विठ्ठल असो. माणसं बोलता चालता म्हणतात की बाबा, जर त्यांनी एवढी देवाची सेवा केली तर त्याचं फळ, त्याचा मोबदला त्यांना काय मिळाला? याचं उत्तर जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यांच्या जवळची माणसं, कुटुंबातली माणसं, त्यांना विचारा. मृत्यू काळ येत असताना, म्हणजे मृत्यू समोर येत असताना जी व्यक्ती आपल्या मुलासोबत बोलते, खुर्चीवर बसते आणि एका सेकंदात शरीरातून प्राण जातो, याच्यापेक्षा आशीर्वाद आणि कृपा काय असली पाहिजे? विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून माणूस जीवनभर जी जी मरमर करतो ना, जे कष्ट करतो, कदाचित ते कष्ट मी पुढे बोलणारच आहे. आपण जे प्रयत्न करतो ते मुक्ती मिळण्यासाठी करत नसून आपण केवळ स्वार्थी विचार ठेवून प्रपंचासाठी मरमर करत बसतो. पण खऱ्या अर्थाने सांगेल, खरा स्वार्थ काय असेल तर परमार्थ हाच खरा स्वार्थ आहे. आणि हा स्वार्थ साधण्याचं काम कुणी केलं असेल तर कैलासवासी बाजीराव अण्णांनी केलं. का? कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना, काम करत असताना त्यांनी कुटुंबाकडे फार लक्ष दिलं नाही, पण देवाची सेवा मात्र नित्याने आणि न चुकता केली. खऱ्या अर्थाने हा प्रयत्न त्यांच्या उद्धाराचा आहे. विठ्ठल त्यांच्या पश्चात त्यांची दोन्हीही मुलं अत्यंत सोज्वळ, गावात कोणाशी भांडण नाही, तंटे नाही, स्वच्छ व्यवहार, स्वच्छ कारभार, आणि जे भगवंताने दिले त्यात समाधानी राहणारं कुटुंब. आदरणीय अण्णांचे हे संस्कार आहेत. असो, अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याच्या हेतूने आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल कितीही बोलत राहिलो तरी ते बोलणं कमी पडेल, आणि त्या बोलण्याच्या नादात जर आपण वेळ खर्ची केला तर अगोदरच घड्याळात 11:30 वाजलेत. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाची एक गंमत आहे बरं. 11:30 येणाऱ्या माणसाला देखील असं वाटतं की 12 वाजता कीर्तन संपलं पाहिजे. काही 150 आणि आमच्या सारख्यांना सांगायला निघतात, 15 मिनिटं बाबा उशिरा झाला. अरे पण तू 5च मिनिटं येऊन बसलाय, मग काय फक्त जेवायला आला होता? अशा मोठ्या अडचणी आहेत. पण चला, परमार्थ कुणालाही गोड वाटत
नाही तरी देखील अट्टहासाने स्वतःही करायचा आणि समाजाकडूनही करून घ्यायचा, हे सकल संतांचे आदेश निर्देश आहेत. विठ्ठल आणि म्हणून अण्णांविषयी बोलत असताना उर्वरित भाग शेवटच्या 5 मिनिटात आपण बोलू. सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या भूतलावर मानवी देहाला आलेल्या यच्चयावत जीवाला सावधानतेचा इशारा करतात. उठा आलिया संसारा, उठा वेग करा. हा अभंग निवडण्याचं कारण दुसरं अजून एक आहे की आत्ता जो काल आहे तो काल म्हणजे वारीचा काल आहे आणि वारीचा कालावधी समोर येत असताना, जवळ येत असताना, कीर्तनातून प्रवचनातून उपदेश करत असताना वारीविषयीच प्रबोधन केलं पाहिजे, जेणेकरून भक्तांच्या अंतःकरणात वारीविषयी, परमात्म्याविषयी निष्ठा निर्माण होईल. आणि म्हणून या अभंगाची योजना या ठिकाणी केली आहे. आलिया संसारा, उठा वेग करा. संसारा, आलिया संसारा. संसारा म्हणजे काय? तर संसार शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत. कधी कधी पद एक असतं, त्याचे अर्थ भिन्न भिन्न असतात. कधी कधी अर्थ एकच असतो, पण त्यासाठी भिन्न भिन्न पदांची योजना केली जाते. उदाहरणार्थ पाणी म्हणजे काय? पाणी. जल म्हणजे काय? पाणी. तोय म्हणजे काय? पाणी. उदक म्हणजे काय? पाणी. वारी म्हणजे काय? पाणी. आणि अलीकडच्या भाषेत वॉटर म्हणजे काय? पाणी. अर्थ किती आहेत? तुम्ही अगदी अर्धा तासात संपवणार आहे, फक्त लक्ष द्या. पाणी म्हणजे काय? पाणी. अर्थ काय आहे? पाणी. पण त्यासाठी हजारो वेगवेगळ्या पदांची काय आहे? योजना आहे. म्हणजे कधी कधी अर्थ एकच असतो, पण त्यासाठी भिन्न भिन्न पदांची योजना केल्या जाते. याच्या उलट कधी कधी पद एकच असतं, पण त्याचे अर्थ भिन्न भिन्न असतात. उदाहरणार्थ हरी हे एक पद आहे. हरी म्हणजे मानव, माणूस. हरी म्हणजे देव. हरी म्हणजे वेद. हरी म्हणजे सूर्य. हरी म्हणजे माकड. शब्द किती आहे? एकच आहे, पण अर्थ मात्र भिन्न भिन्न आहे. याच रीतीने संसार हा एक शब्द जरी आपल्या समोर असला तरी त्याचे अर्थ भिन्न भिन्न आहेत. संसार, संसार शब्द संत वाङ्मयात अनेक ठिकाणी आला आहे आणि अनेक अर्थांनी आला आहे. संसार शब्दाचा पहिला अर्थ आहे अहंकार. हे प्रमाण कुठे पाहायला मिळतं? जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार. नावे तरी शूर, हे रणावे तरी शूर, जिंकावा संसार, हेर नावे तरी शूर. या ठिकाणी संसार या शब्दाचा जो अर्थ आपल्याला घ्यावा लागतो तो अहंकार या अर्थाने घ्यावा लागतो. म्हणजे त्यालाच जीवनात शूर म्हणतात. या मानवी देहाला येऊन ज्याने अहंकार जिंकला त्याला काय म्हणतात? शूर म्हणतात. माझं तात्पर्य एवढंच आहे. या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ अहंकार आहे. अजून वाङ्मयात संसार शब्दाची वेगवेगळी अर्थ आहेत. मानवी देहाला आला आणि देहालाच मीच म्हणणं, याला देखील काय म्हणतात? संसार म्हणतात. विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात, अगा उपजने आणि निमने हे साचचकीन मानने. म्हणजे जन्म आणि मृत्यू, मी जन्माला आलोय हेच जो खरं समजतो ना, याचं दुसरं नाव काय आहे? संसार आहे.
आणि याच्याही पुढे जाऊन वाङ्मयात संसार शब्दाचा अर्थ आलेला आहे. नित्याने जन्माला येणं आणि नित्याने मरणाला सामोरं जाणं, याला काय म्हणतात? संसार म्हणतात. आद्य गुरु शंकराचार्यांनी चरपट पैंजरिका स्तोत्रात सांगून ठेवलंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम मूढमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, इह संसारे, याला काय म्हणतात? संसार होत म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय देखील बोलतात, किती वेळा जन्मायावे नित्य भाव भरित नित्य भाव भरित नित्य भाव भरित किती वेळा जन्मायावे नित्य भाव भरित नित्य भाव भरित नित्य भाव भरित किती वेळा सगळ्या टाळकरी मंडळींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं, कारण हे यांच्या वाचून शक्य नाही. आणि ही सगळी मंडळी आपला उद्योग धंदा व्यवसाय सगळं सोडून ज्या ज्यावेळी कोणी आमंत्रित करतं त्या त्यावेळी हजर राहिल्याशिवाय राहत नाही. असो त्यांच्या मनाचा तो मोठेपणा आहे आणि भगवंतानीही त्यांना ते कौशल्य दिले का? ते करण्यासाठी दिले. आणि म्हणून ती मंडळी देखील सर्व एकत्रित येऊन एकोप्याने हे कार्य करतात. सर्व भजनी मंडळींना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, याला काय म्हणतात? संसार म्हणतात. आणि अत्यंत व्यावहारिक दृष्टीने संसाराचा विचार जर आपण केला किंवा अर्थ अपेक्षित केला तर कशाला म्हणतात संसार? कशाला म्हणतात? बायका मुलं गाडी घोडी गाया गुरं कोंबड्या, याला काय म्हणतात? म्हणजे गंमत अशी बरं, त्या संसार शब्दाचा अर्थ इथे लागूच होतो शास्त्री महाराज, असं काही नाही. बऱ्याचदा गंमत अशी असते त्या शब्दाचा अर्थ वेगळाच असतो आणि माणसं वापरतात वेगळ्याच ठिकाणी. आपल्या सारख्यांकडे पाहिल्यानंतर लोक म्हणतात हे परमार्थिक आहेत. नाही कळाल तुम्हाला? कीर्तन झाल्यावर आपलं जिलबी खान घरी जा. आमच्या सारख्याकडे पाहून लोक म्हणतात हे परमार्थिक आहेत, पण किती परमार्थ आम्ही करतो 24 तासातले आमचं आम्हाला आणि त्यालाच माहिती. विठ्ठल 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 असो, या रीतीने संसार शब्दाचा अर्थ व्यवहारात आपला
ग्रामीण भाषेत संसार म्हणजे कुटुंब, व्यवसाय, भानगडी, याला संसार आपण म्हणतो. पण या ठिकाणी संसार हा जो शब्द जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे तो मानव देह या अर्थाने वापरलेला आहे. आणि म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यच्च यावत भूतलावर मानव देहाला आलेल्या जीवाला उद्देशून उपदेश करतात, सावधानतेचा इशारा देतात. तुम्ही या संसाराला म्हणजे या देहाला आलाय ना, तर काय करा, उठा आणि वेग करा. अभंगाचं पहिलं चरण. आलिया संसारा उठा वेग करा, 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 उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा चरणदा उतारा पांडुरंगा, चरणदा उतारा पांडुरंगा, शरणदा उतारा पांडुरंगा, चरणदा उतारा पांडुरंगा, चरणदा उतारा पांडुरंगा, चरणदा उतारा पांडुरंगा, शरणदा उतारा पांडुरंगा, शरणदा उतारा पांडुरंगा, शरणदा आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. यच्च यावत मानव देहाला उद्देशून जगद्गुरु श्री तुकोबाराय सावधानता देतात. तुम्ही मानव देहाला आलायत ना. संसारा शब्दाचा अर्थ काय केलाय आपण आता? मानव देहाला म्हणजे नरदेहाला आलेला जीव, त्या प्रत्येक जीवाला इथे काय आहे? सावधानता आहे. तुम्ही म्हणाल असा अर्थ कसा लावला? ऐका. संसार शब्दाचा अर्थ संसरती इति संसारहा, जो सारखा सरकत राहतो, जो सारखा सरकत राहतो त्याला काय म्हणतात? संसार म्हणतात. म्हणजे ज्याचं सारखं स्थित्यंतर असतं त्याला काय म्हणतात?
संसार म्हणतात. याचे 3 भेद करता येतील. देश अवच्छेदकाने सरकतो, काल अवच्छेदकाने सरकतो आणि वस्तू अवच्छेदकाने सरकतो. याला काय म्हणतात? संसार सरकतच राहतो, सारखा सरकतच राहतो. बरं, ते सरकणं देखील एवढं गोंडस असतं ना, ज्याच्या सहवासात आपण राहतो, अत्यंत समीप असणाऱ्या माणसाला देखील त्याचं सरकणं लक्षात येत का? येतं लक्षात? आपल्या असं लक्षात येतं का आपण म्हातारे झालो? आपल्या असं लक्षात येतं का आपण म्हातारे झालो? नित्य समीप आहे की नाही? आहे की नाही? पण तरी देखील सारखं स्थित्यंतर होत राहणं, याला काय म्हणतात? संसार म्हणतात. लहान होता, मोठा झाला, मोठा होता, म्हातारा झाला, म्हातारा होता, पार वृद्धापावस्था येऊन टेकली, ती अवस्था होती मृत्यू समोर येऊन टेकला. बदल होत राहिला की नाही? हे जे स्थित्यंतर आहे याला काय म्हणतात? संसार म्हणतात. संसार. पण आपल्याला त्याची चाहूल लागत नाही. असो, या ठिकाणी आपण जो संसार शब्दाचा अर्थ घेतलाय की मानवी देहाला जे आलेत त्यांच्यासाठी हा उपदेश आहे. अनेक ठिकाणी संतांनी मानवदेह या अर्थाने संसार हा शब्द वापरलेला आहे. आल्यानो संसारा, नाही काय? अजून एक अभंग आहे ना, काय बाबा? आल्यानो संसारा, नाही नाही, विठ्ठला 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 आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा, काळदंड कुंभ यातना थोरा, कार्य अघोरा दचकसिना नाट. या प्रकरणातील तुकाराम महाराजांचं हे प्रमाण आहे. असो, अनेक ठिकाणी ते प्रमाण आहे. मानवी देहाला आलेल्या जीवाला संसार या शब्दाचा प्रबोधन करत असताना संसार हा शब्द वापरलेला आहे. एखाद्याच्या अंतकरणात शंका निर्माण होईल, महाराज मग नेमका संसार शब्दाचा अर्थ कोणता? मानव देह घ्यायचा की संसार म्हणजे बायका मुलं घ्यायचा की परत परत जन्माला यायचं, परत परत मरायचं, हा संसार शब्दाचा अर्थ आहे? ऐका, संसार शब्दाचा अर्थ जे जे अर्थ मी आपल्या समोर प्रतिपादन केले ते सगळे अर्थ संसार शब्दाचे अर्थ आहेत. पण प्रसंग अवधान अनुरूप आपल्याला अर्थ त्यातून निष्पन्न करावा लागतो. हा अर्थ घेण्याचं कारण या ठिकाणी तुकोबाराय उपदेश करतात. मग उपदेश करत असताना, सांगत असताना एकतर असं सांगावं लागतं, हे करा. तुमच्या डोक्यावरून जातोय का? का जिलबीचा वास त्रास देतोय? बरोबर, तसं काही होत नसतं. पण आपलं झेंडू टाकू नये म्हणून अगोदरच फवारणी केली की मग झाडलाही वाकत नाही खाली. विठ्ठला विठ्ठला काय सांगत हो तुम्ही? हा, संसार संसारच चाललाय हा सगळं. या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ मानव देह हाच योग्य आहे असं कारण का? त्याचं उत्तर आहे, संत उपदेश करत असतात, सांगत असतात, त्यावेळी 2 रीतीने सांगितलं जातं. काय? हे करा, हे एक सांगितलं जातं, नाहीतर हे करू नका असं एक सांगितलं जातं. म्हणजे उपदेश करत असताना जीवाला सांगितलं जातं. पण सांगत असताना 3 प्रकार आपल्या समोर येतील. एक आहे जड, एक आहे जीव आणि एक आहे देव. या तिघांच्या पलीकडे चौथी वस्तू नाही. पहा, जड म्हणजे काय की ज्याला सांगूनही कळत. जड शब्दाची व्याख्या जर करायची झाली तर ज्याला सांगूनही कळत नाही त्याला काय म्हणतात? कुणाला? ज्याला सांगूनही कळत नाही त्याला काय म्हणतात? तुम्ही म्हणाल मग मानवी देहालाच आलेल्या का, इतर जीव नाहीत का, त्यांच्यासाठी उपदेश नाही का? आणि कहे ज्ञान नाही कोणे, आणि कहे ज्ञान नाही कोणे.
हे ज्ञान नाही कोठे याच देही घडे देवाचे भजन इतर जड जीवांना सांगण्यात तात्पर्य नाही का ज्यांना सांगूनही कळत नाही त्यांना काय म्हणतात जड म्हणतात जड आणि म्हणून तर संतांना अवतार घ्यावा लागला कशासाठी उद्धराया जन म्हणजे मानव देहाला येऊन देखील जे पशुवत जीवन जगतात त्यांना काय म्हणतात तुमच्या लक्षात येत नाही वाटतं ज्यांना वेळोवेळी सांगूनही ज्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही त्यांना काय म्हणतात जनावर इथे बसलेले नाही हे वाक्य फक्त विनोदासाठी आहे नाहीतर मग काय सगळे जवळचीच माणसं असल्यामुळं कोणी काही म्हणतो बाबाने असं नव्हतं बोलायला पाहिजे अरे तू दिवसभर काय कुठाने करतो ते करायचं बंद कर आमचं एखादं वाक्य काय घेऊन बसलाय आणि बर हरकत नाही बाबा तुला जनावर म्हणले एवढं वाईट वाटलं तर मग भक्तीला लाग काय हरकत परमार्थात ये ना तुला जनावर म्हणणार नाही आणि तुम्ही म्हणाल हे म्हणण्याचं कारण काय अहो सकल संतांनी सांगितलंय जड जीवा सकल संतांनी सांगितलं मानवी देहाला येऊन जी माणसं भगवत भक्तीत प्रवृत्त होत नाही आपल्या आत्मोद्धाराच्या दिशेने प्रवास करताना दिसत नाही ते मग मानवी देहाला येऊन देखील माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना नाही पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुतरी ती जी माणसं मानवी देहाला येऊन भक्तीत प्रवृत्त होत नाही ज्ञानात प्रवृत्त होत नाही श्रेष्ठ कर्मात प्रवृत्त होत नाही तुकोबाराय बोलतात 4 पाय आणि 1 शेपूट नसलं तरी 2 पायाने भूतलावर फिरणार ते बांड काय आहे काय आहे ते बांड कुत्र कोण इथले सोडून विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून 3 मुद्दे आहेत पहिला वर्ग आहे जड त्याला उपदेश करू शकत नाही का करत नाही व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये जडाला ज्ञानच नाही जड देहाची एक गंमत आहे बरं म्हणजे आता सरळ सांगतो जड म्हणजे जनावर जनावरांना ज्ञान नाही असं नाही पण त्यांना तो देह प्राप्त झालाय त्याचं एकच कारण आहे फक्त प्रारब्धाचे भोग भोगणे काय प्रारब्धाचे भोग भोगणे याच्या पलीकडे त्यांच्याकडे ज्ञान नाही कुणाकडे जनावराकडे हा याच्या विरुद्ध मानवी देहाची गंमत आहे बरं मानवी देह प्रारब्ध भोगण्यासाठी आलाय आणि क्रियमान तयार करण्यासाठी आला याला म्हणतात 2 in 1 विठ्ठल एक वस्तू 2 दिशेने चालत असतील तर 2 कामं करत असतील तर त्याला 2 in 1 म्हणतात आणि जड जीवांना उपदेश करत नाही त्याचं कारण त्यांना ज्ञान नाही तिसरा वर्ग आहे देव देवाला उपदेश करण्याची गरज नाही का करायची गरज नाही त्याला सगळं न सांगताच कळतं न सांगता तुम्हा कळो येते अंतर कळो येते अंतर अर्चिन लगे
देवाला सांगण्याची गरज नाही का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्याला सांगायची गरज नाही, त्याला सगळ्याच अंतर कळतं. लक्षपूर्वक ऐका, देवाला सांगण्याची गरज नाही, त्याला न सांगता कळतं. जडाला सांगायची गरज नाही, त्याला सांगूनही कळत नाही. राहिला उरला एकच, काय? जीव. आणि त्यातली त्यात मानवी जीव. का? की ज्याला सांगितल्याशिवाय कळत, ज्याला तुम्ही म्हणाले अडचणच झाली बाबा, आज अवघडच आहे सगळं. ज्याला सांगितल्याशिवाय कळत नाही त्याला काय म्हणतात? जीव म्हणतात. आणि म्हणून सकल संत मंडळींनी या जीवाला उपदेश करण्याचं काम केलंय. आलिया संसारा. आता संसारा शब्दाचा अर्थ मानव देहच का घ्यायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. का घ्यायचा? तर इतरांना उपदेश करण्याची गरज नाही, मानवी देहाला आलेल्या जीवांनाच उपदेश करण्याची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी संसार हा शब्द, त्याचा अर्थ मानव देह असाच अपेक्षित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बर, आलिया संसारा. उठा वेग करा. सावधानता देत असताना जाग करतात. उठा. जर आपल्याकडे एखाद्याच्या घरी अचानक चोर आले आणि शेजारची माणसं जर एकमेकाला उठवायला लागली तर कशी उठवतात? हो रामभाऊ, उठा राव, अमक्याच्या घरी चोर आलेत. आपण लवकर नाही गेलो तर त्याला सगळं धुवून नेतील. कोण? चोर. असं उठवतात का? ते काय मी सांगायची गरज नाही, तुम्ही रोज त्यातलेच आहात. उठा हा शब्द आपल्याला सावध करतो. आणि पुढे शब्द प्रयोग आलाय, वेग करा. वेग करा. मग हा वेग परमार्थात करायचा का साधन करताना करायचा? तर याचं उत्तर असं आहे, आपण मानवी देहाला आलेलो आहोत. आपल्यावर एक विशिष्ट प्रकारची जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीतून आपल्याला पार होण्यासाठी संत मंडळी सांगतात, उठा, झोपू नका. उठा जागे वारे आता. जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. भावे चरणी ठेवा माथा. सुख विगर्भा जन्माच्या. धनदारा पुत्र जन. धनदारा पुत्र जन. सुख विगर्भा धनदारा पुत्र जन. धनदारा पुत्र जन. वा. उठा, जागे व्हा. याने आता पडदा सोडलेला आहे. सावध व्हा. कशाला? जिलबीवर ताव मारायला. उठा, जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा. जन्माच्या मानवी देहाला आल्यानंतर आपल्यावर एक जबाबदारी आहे. कोणती जबाबदारी? केवळ याच देहाच्या द्वारा भगवत प्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण आपण करू शकतो. आणि या देहाला येऊनही जर आपण ते करू शकत नसलो तर मानवी जीवनाची सार्थकता प्राप्त होत नाही. आणि म्हणून सावधानता देतात, उठा, सावध व्हा आणि वेग करा. हा शब्द इथे वापरलाय. त्याचं कारण आहे, साधना करत असताना वेग चालत नाही. साधना कशी करावी लागते? शांत बसूनच करावी लागते आणि एकाग्र अंतःकरणानेच करावी लागते. मग वेग करा हा शब्द कुठे वापरायचा आहे? तर ऐका, उठा म्हणजे अगोदरच वेळ कमी राहिलाय. प्रपंचात आपण आपलं जे अर्धनिर्ध जीवन खर्च केलंय त्यातून घाईघाईने उठा. आणि घाईघाईने कुठे जा?
परमार्थाकडे जा. हा, परमार्थाकडे जाण्यासाठी वेग करा या शब्दाचा अर्थ आहे. पण एकदा परमार्थ क्षेत्रात आपण प्रवेश केला की मग तिथे घाई करायची नाही. तिथून पुढे मात्र सर्व प्रवास हळूहळू चालला पाहिजे. आणि म्हणून वेग करा म्हणजे घाई करा. फक्त कशातून? प्रपंचातून परमार्थाकडे येण्यापुरती घाई करा. विठ्ठल बर, महाराज कशासाठी घाई करायची, एवढं उठायचं कशासाठी? तर ऐका, जोपर्यंत मानवी देहाला येऊन मुक्तीसाठी आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत जीवनाला सार्थकता प्राप्त होणार नाही. आणि मुक्तीसाठी प्रयत्न करायचे म्हणजे कसे करायचे? आता मला सांगा, आपले उठल्यापासून झोपेपर्यंत जे प्रयत्न चाललेत ते मुक्तीसाठीच आहेत ना? कशासाठी आहेत? आपले उठल्यापासून झोपी जाईपर्यंत जे प्रयत्न चाललेत ते कशासाठी आहे? मुक्तीसाठी. महाराज आम्हाला ती मुक्ती कशासोबत? नुक्ती नाही बरं, नाहीतर महाराष्ट्रातच ठराविक काही जिल्ह्यात बुंदीला नुक्ती म्हणतात. नुक्ती, हा काय म्हणतात? हा, मी ती नुक्ती म्हणत नाही, मुक्ती. हा, आपले जे प्रयत्न चाललेत ते उद्धाराच्या दृष्टीने नाहीत, मोक्षाच्या दृष्टीने नाही, मुक्तीच्या दृष्टीने नाहीत. आणि याच्या विरुद्ध जोपर्यंत आपण ती मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करत नाही, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी हजर विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजर विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवनाची सार्थकता होत नाही. मग महाराज मोक्ष प्राप्त होईल तो कशाने होईल? तर ज्ञाना वाचून मोक्षाची प्राप्ती होत नाही. ज्ञाने विनये के उपाय करिसी जितुके, तिही गुंफिसी अधिके रुखीये. किंवा महाराज बोलतात, ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी. ज्ञाना वाचून मोक्षाची प्राप्ती होत नाही. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा एक अधिकारी असावा लागतो, त्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मोक्ष मिळणार नाही. पण महाराज तो कोणताही अधिकार आमच्याकडे नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे? शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आलिया संसारा उठावे गंगेरा, आलिया संसारा उठावे गंगेरा, आलिया संसारा उठावे गंगेरा, आलिया संसारा उठावे गंगेरा. शरण गाऊ दारा पांडुरंगा, शरण गाऊ दारा पांडुरंगा, शरण गाऊ दारा पांडुरंगा, शरण गाऊ दारा पांडुरंगा, पांडुरंगा. जर ज्ञानाचा अधिकार आपल्याकडे नाही तर काय केलं पाहिजे? शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे, पण विशेषण दिलं बरं का, उदारा.
उदारा या शब्दाचा अर्थ इथे श्रेष्ठ असा आहे. तुम्ही म्हणाल श्रेष्ठ असा अर्थ कसा केला? श्रीमद भगवद गीता उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. येथे उदार शब्दाचा अर्थ भगवंताने श्रेष्ठ असा सांगितलेला आहे. आणि म्हणून अशा श्रेष्ठ असणाऱ्या पांडुरंगाला आपण शरण जायचंय. मग त्याला शरण गेल्यानंतर तो मोक्ष देईल का? हो देईल. कसा देईल? मोक्ष त्याच्या स्वाधीन आहे. मालकाच्या स्वाधीन वस्तू असतात, बरोबर. उदाहरणार्थ एखाद्याकडे ट्रॅक्टर आहे, शेजारचा माणूस त्याला मागायला गेला, हो एवढी एक ट्रॉली सोडून यायची, मला जरा ट्रॅक्टर द्या. आता त्याला ट्रॅक्टर द्यायचा की नाही हे कोणाच्या स्वाधीन आहे? कोणाच्या स्वाधीन आहे? मालकाच्या स्वाधीन आहे. हे जसं आहे तसं मोक्ष हा भगवंताच्या काय आहे? स्वाधीन आहे. आणि तो ज्ञानांना देण्यापेक्षा त्याला तुमच्या माझ्यासारखे सामान्यातले सामान्य भोळे भाळे भक्त आवडतात. पण त्यासाठी जीवाची एक जबाबदारी आहे, त्याला शरण गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? शरण शब्दाचा अर्थ आहे सर्व भावाने त्याला शरण जाणं. भगवान गीतेत सांगतात ना, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. म्हणजे तू सर्व धर्माचा त्याग करून केवळ मला एकट्याला काय जा? शरण जा. शरण जाणं म्हणजे सर्वस्व समर्पित करणं. याला काय म्हणतात? शरण म्हणतात. हल्ली शरण जाणारी माणसं म्हणजे आम्ही भगवंताचे शरणागत आहोत असं अवडंबर करणारी माणसंच त्याला किती शरण गेले त्याची साशंकता आहे. सामान्य जीवाची गोष्ट बाजूला आहे. विठ्ठल सर्व भावाने शरण जाणं म्हणजे कायेने शरण जाणं, वाचेने शरण जाणं आणि मनाने शरण जाणं. याला काय म्हणतात? शरण जाणं. महाराज बोलतात ना, सर्व भावे आलो तुझची शरण, काया वाचा मन सहित देवा, काया वाचा मन सहित देवा, निक दुसरे नाही माझे मना. सर्व भावे आलो तुझची शरण. सर्व भावाने म्हणजे कायेने, वाचेने आणि मनाने. कायेने शरण जाणं म्हणजे या शरीराच्या द्वारा भगवत सेवा करणं. याला काय म्हणतात? कायिक सेवा. कायेने शरण जाणं म्हणजे मंदिरात आल्यानंतर आपल्याला जर परिसरात काही अस्वच्छता दिसली तर ती साफसफाई करणं म्हणजे कायेने शरण जाणं. आपल्यापैकी बरीच मंडळी देवगडला सेवा करण्यासाठी जातात, ती त्यांची काय आहे? कायिक सेवा आहे. बरं, दुसरी वाचिक सेवा म्हणजे वाचेने त्याचे गुणानुवाद गाणं. कसे गायचं? सारखं त्याचे गुणानुवाद गाणं. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाट या प्रकरणात देखील सुंदर गातात बर का. पद्मनाभा नारायण श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण. असे त्याचे नित्य गुणानुवाद गाणं याला वाचिक शरणागती म्हणतात.
सध्या युट्यूबवर एक कैलास पवार गाजतात आणि आपल्या परिसरात काशीनाथ पवार गाजतात. वाजवा टाळ्या. त्यांची रास मिथून आहे, यांची पण मिथून आहे. विशेष म्हणजे यांच्या मेवण्याचं नाव मिथून आहे. विठ्ठला 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 हे सगळं घरच्या घरी वातावरण असलं की मग चालतं, मोकळ्या मनाने चालता येतं. असो म्हणवनी शरण जावे, कसं जायचं? सर्व भावे देवाशी सर्व भावाने शरण गेल्यानंतर देव आपल्याला मोक्ष दिल्याशिवाय राहत नाही. मग एवढी घाई गडबड कशासाठी महाराज? त्याला शरण जाता येईल की? एवढी घाई करण्याची काय गरज आहे? त्याचं उत्तर आहे, बाबा तुला जो देह प्राप्त झालाय त्या देहाचा भरवसा देता येत नाही. या संपत्तीसाठी तू जो मरमर करतोय त्या संपत्तीचा भरवसा देता येत नाही. का? त्या संपत्तीचा मालक वेगळा आहे आणि ज्या देहाच्या द्वारा तू जीवन जगतोय त्या देहाचा देखील मालक दुसरा आहे. अभंगाचं दुसरं चरण. देह हे काळाचे चला चला धन कुबीराचे देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे
काय आहे एवढी घाई करायची शरणागतीसाठी, आणि मग त्या शरणागतीच्या मोबदल्यात तो भगवान आपल्याला मोक्ष देईल, मुक्ती देईल. एवढी घाई का करायची? तर त्याचं उत्तर, जो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या देहाचा भरवसा देता येत नाही. का? तर त्या देहाचा धनी मालक कोण आहे? कोण आहे? देहाचा मालक कोण आहे? आपण आहोत का? देहाचे मालक आपण आहोत का? आपण मालक नसलो तरी मालकी गाजवल्याशिवाय राहत. लक्षपूर्वक ऐका, या देहाच्या द्वारा आपण जगावर मालकी गाजवू शकतो, पण देहावर मालकी गाजवू शकत नाही. विठ्ठला. जर देहावर मालकी गाजवता आली असती तर आपल्याला म्हणता आलं असतं, हे रामभाऊ ते जरा यमराजांना सांगा पोरीचं लग्न होऊ द्या मग मी येतो. असं चालतं का? नाही. त्याचा मालक कोण आहे? देह हे काळाचे आपले नाही. आपल्याला मालकत्व वाटतं तरी देखील आपण केस काळ्या केल्याशिवाय राहत नाही. पण तरी गंमत सांगतो, आपल्या हाती ते काहीही नाही. एक वाक्य ऐका, आपली इच्छा असो अथवा नसो, शरीर हे प्रत्येक क्षणाला विनाशाच्या दृष्टीने मार्गक्रमण करतं. ते करतच का? देह हे काळाचे. हा, देह हे धन कुणाचं असेल असा अर्थ लावूया बरं आपण. देह हे धन कुणाचं आहे? तर ते काळाचं आहे. आणि संपत्ती हे धन कुणाचं आहे? कुबेराचं आहे. देह हे काळाचे आणि धन म्हणजे संपत्ती कुबेराची आहे. इथे लक्ष द्या. आपल्याला असं वाटतं माझ्याकडे एवढे पैसे आहेत, तेवढे पैसे आहेत. माणसाला वाटतं यात नवल नाही. हल्ली लाडक्या बहिणींच्याही डोक्यात यायला लागलं, माझे पैसे माझे पैसे. अरे पण ते आता करायचे निम्मे अर्ध्यांचे तर बंदही झालेत. माझे माझे काही करू नका, आपलं काही नाही. ते आहे तोपर्यंत त्याचा आस्वाद घेणं इथपर्यंतच आपल्या हाती आहे. त्याचा सदुपयोग करणं एवढंच आपल्या हाती आहे. धन कुबेराचे या सृष्टीत, या भूतलावर किंवा या विश्वात संपत्ती किती असेल तर नवनिधी संपत्ती आहे. आपण हनुमान चालीसा म्हणत असताना म्हणतो ना, अष्टसिद्धी नव निधी के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. अष्टसिद्धी नवनिधी के दाता. या भूतलावर संपत्ती किती असेल तर नवनिधी संपत्ती आहे. नवनिधी संपत्ती. आता फक्त त्याला तुम्हाला अंदाज बांधता येईल एवढी संपत्ती मी सांगतो. या भूतलावर सर्वात जास्त संपत्ती कुणाकडे होती आहे? त्या यादीत नाव येतं फक्त रावणाचं. माझं तुमचं कोणाचं नाव येत नाही. रावणाची संपत्ती म्हणजे कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची. प्रधानमंत्री आवास योजना नाही. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. ओतीव सोन्याचे, पितळ मिश्रित नाही. ओतीव सोन्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं ओतीव सोन्याची होती. कोणाची? रावणाची. बरोबर. मग रावणाच्या संपत्तीचा आढावा घेत असताना रावणाची संपत्ती फक्त पावनिधी आहे. किती? पावनिधी. आणि या सृष्टीवर जेवढी सगळी संपत्ती आहे ती पावनिधी आहे. म्हणजे रावणाची एकट्याची जेवढी संपत्ती आहे तेवढी सगळी संपत्ती सगळ्या जगाची आहे. मग विचार करा रावणाची संपत्ती किती असेल.
आणि हे सगळं असूनही रावण आणि सगळी सृष्टी मिळून अर्ध्या टक्क्यात आले. अशी किती संपत्ती आहे? नवनिधी म्हणजे 8.5 निधी संपत्ती कुणाची आहे? कुबेराची. याला म्हणतात देह हे काळाचे, धन कुबेराचे. आता आपल्याकडची चिल्लर मोजायची कुठे आणि सांगायची कोणाला? विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आपण अहंकार धारण करून देह माझा, संपत्ती माझी जरी म्हणत असलो तरी विचाराच्या दृष्टीने सकल संत मंडळी सांगतात देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. बघा, आपण जीवन जगत असताना 2च गोष्टीच्या भरोश्यावर जीवन जगतो. एक तर कशाचा भरवसा असतो माणसाला? खिशाचा भरवसा असतो. आणि दुसरा कशाचा भरवसा असतो? ताकदीचा भरवसा असतो. बरोबर. पण ताकद आणि शरीर हे कोणाचं खाद्य आहे? काळाचं खाद्य आहे. आणि संपत्ती याचं अधिष्ठान कोण आहे? कुबेर आहे. म्हणजे आपला जो अहंकार आहे संपत्तीचाही आपल्या हाती नाही आणि देहाचाही आपल्या हाती नाही. येथे मनुष्याचे काय आहे हे सगळं माणसाला कळतं, तरी पण दान धर्म देण्याची वेळ आली की माणसं मागे सरकतात. त्याला वाटतं नाही नाही हे माझंच, तुझं काहीच नाही. इकडे नाही दिले की कुठेतरी घालावंच लागणार आहेत. विठ्ठला मग तुम्ही म्हणाल महाराज जर इथे आपलं काहीच नाही तर मग देवाने देहाचीही निर्मिती केली आणि संपत्तीचीही निर्मिती केली, याचं कारण काय? अभंगाचं 3रं चरण. देता देव विता नेता देव विता, 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 देता देव विता नेता देव विता. येथे याची सत्ता काय आहे? येथे याची सत्ता काय आहे? येथे याची सत्ता काय आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे याची सत्ता काय आहे? येथे याची सत्ता काय आहे? येथे याची सत्ता काय आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देता देव विता नेता देव विता, येथे याची सत्ता काय आहे? येथे याची सत्ता काय आहे? देता देव विता नेता देव विता, येथे याची सत्ता काय आहे? येथे याची सत्ता काय आहे? ज्यांना ज्यांना भगवंताने हात दिलेले आहेत त्या सर्वांनी हात वर करा. करा हात वर, करा हात वर, अजून वर. तिकडे चिंचाखाली बसलेले, मोटरसायकलीच्या मध्ये बसलेले, अजून कोण कोण? मला सगळे दिसतात बरं का. हात वर करा. ज्यांचा हात वर होणार नाही त्याला जिलेबी मिळणार नाही. करा वर हात. मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. आणि का करायचंय तर एवढंच सोबत येणार आहे, काही सोबत येणार नाही. तुम्ही कोटी रुपये कमवून ठेवले तरी जाताना काय कोणी आपल्या बरोबर ते गाठोडं देणार?
नाही. आणि आतापर्यंत कोणाला दिलंय म्हणून आपल्याला देतील? हात वर करा मोकळ्या मनाने. आपण भगवंताच्या दरबारात आहोत. पहा, अन्य क्षेत्रावर केलेल्या पुण्याईपेक्षा क्षेत्रात केलेली पुण्याई चौपट फलदायी असते. आणि म्हणून डोळे झाकून मोठ्या प्रेमाने विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता. काय आहे? देणारा देतो, नेणारा नेतो. आपल्याला संपत्ती कोणाकडून तरी मिळते, बरोबर आहे की नाही? आपण काहीतरी काम करतो, त्याच्या मोबदल्यात एखादा आपल्याला संपत्ती देतो. जसा कोणीतरी देतो तसा कोणीतरी नेतो. काय हे फक्त संपत्तीकडे नाही लावायचं, पूर्ण जीवनाकडे लावायचं. देणारा, जीवदान देणारा कोण आहे? तोच आहे. आणि तुम्हाला परत घेऊन जाणारा कोण आहे? तोच आहे. तेथे याची सत्ता, आपली काहीही सत्ता नाही. हे दोन शब्द फार महत्वाचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह आणि धन, संपत्ती, या दोन गोष्टी सोडल्या की जीवन संपून जात. माणूस मरमर करतो किंवा अहंकार धारण करून बोलतो मी आहे म्हणून. मी आहे की शरीर आहे? शरीर आहे. शरीरावर आपला हक्क नाही. दुसरी माणसाचा अहंकार असतो, तो केवळ संपत्ती आहे म्हणून. पण या दोन्हीचं स्वामित्व आपल्याकडे नाही. तेथे याची सत्ता काय आहे? मग आपल्या अंतःकरणात शंका निर्माण होईल. महाराज, जर हे सगळं याच रीतीने घडतंय, मग आम्ही आहोत, आमचं काय? निमित्ताचा धनी केलाच प्राणी, निमित्ताचा धनी केलाच प्राणी, निमित्ताचा धनी निमित्ताचा धनी केलाच प्राणी, निमित्ताचा धनी केलाच प्राणी, निमित्ताचा धनी केलाच प्राणी, निमित्ताचा धनी केलाच प्राणी. तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. धन हे काळाचे, धन कुबेराचे, हे काळाचे, धन कुबेराचे. व्यर्थ गेला तुका म्हणून व्यर्थ गेला तेथे मनुष्य
ते दे मनुष्याचे काय आहे. जय हरे काळाचे धन कुबेराचे, जय हरे काळाचे धन कुबेराचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. झालेली सेवा भक्त कामकल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. जे काही योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय वेदशास्त्र आणि गुरुवर यांचं आहे. जे अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. श्रोते सज्जनांनी ते गोड करून घ्यायचे. झालेली सेवा पुनश्च एकदा भगवत चरणी समर्पित. ज्यांना भावसुमनांजली समर्पित करण्याच्या हेतूने आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत ते आपणा सर्वांचे स्नेही कैलासवासी बाजीराव अण्णा रोठे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, अगर वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या कुटुंबाने या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्राद्ध म्हणजे काय, यत श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. गेलेल्या पितरांच्या उद्देशाने सश्रद्ध अंतःकरणाने ज्या ज्या सत्क्रिया केल्या जातात त्याला श्राद्ध म्हणतात. आणि म्हणून या रीतीने या कुटुंबाने आपल्या पित्याविषयी अंतःकरणात असलेली भावना जिव्हाळा व्यक्त करण्याच्या हेतूने या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्या सर्वांना धन्यवाद देतो. या कुटुंबाच्या सांत्वनाच्या हेतूने आपण सर्व वेगवेगळ्या स्तरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपणा सर्वांना या कुटुंबाच्या वतीने धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी परिसरातील सगळी गायनाचार्य, भजनी मंडळी, महाराज मंडळी उपस्थित राहिलेत. सर्वांना धन्यवाद देतो. अण्णांचं जीवन हे कसं होतं मी सुरुवातीलाही सांगितलं. माझ्यापेक्षा बारकाईने आपणा सर्वांना ज्ञात आहे. जीवनात प्रपंचात ते कसे जगले याचा अनुभव मला नाही, पण 2 वर्षात दररोज सकाळी पूजेला आम्ही बरोबर असायचो. आणि मग ते पूजा सगळ्या होत असताना दररोजची जी चर्चा असायची ते सगळं परमार्थाविषयी. एवढा शेवटच्या काळात दम लागायचा, खूप घाम यायचा. मग मीच एक दिवस म्हटलो, अण्णा तुम्ही नाही आले तर नाही जमायचं का? नाही म्हणे महाराज, बाबा म्हणायचे, बाबा मला करमत नाही. मग इकडे नाही आलं की महादेवाला नाही आलं की मला करमत नाही. जुनी माणसं आडाणी जरी होती, लक्षपूर्वक ऐका, जुनी माणसं आडाणी जरी होती तरी भगवंताविषयी अंतःकरणात निष्ठा त्यांच्या होती. हल्ली आपण लय सुशिक्षित झालो, कशासोबत काय खायचंय तेच कळना आपल्याला. जिलबीच्या हात बुडून खाणाऱ्याला आपण सुशिक्षित म्हणतोय. पण जाता जाता सांगतो सज्जनांनो, आपण काहीही जरी केलं तर परमार्थिक क्षेत्रात आपण जे जे योगदान देऊ तेवढंच आपल्या सोबत येईल. हे बाकी काहीही येणार नाही. का येणार नाही? देह हे धन, तुम्ही किती एकत्र करून ठेवा, धन कुबेराचे, तुमचे कोणी म्हणणार नाही. का असं होतं, एखाद्याने खूप मोठा बंगला बांधला, मग मुलं म्हटले नाही नाही स्मशानभूमीत नाही, हॉलमध्येच जाळू त्यांना. असं होतं का कधी? नाही होत. का? तुम्ही महत्वाचे नाही, तो बंगला महत्वाचा आहे. बरेच लोक तर उलट माणसं मरायची वाट पाहतात, ते कधी जातात एका परच असो. आणि म्हणून या रीतीने अण्णा समग्र जीवन भगवान महादेवाच्या सेवेत त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. त्याचप्रमाणे त्यांचा परिवारही त्याच पायावर पाय देऊन, किशोर भाऊ आहेत, गोरख भाऊ आहेत, जे जे कामं या ठिकाणी पडतील आणि त्यांना आम्ही हाक मारली की ते कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता वेळेवर उपस्थित राहतात. मागेही बोललो, आपल्या शिवरात्रीच्या वेळी गोरख भाऊनी या ठिकाणी बऱ्यापैकी विद्युत रोषणाईचं काम केलं. या शेडमध्ये जेवढ्या काही ट्यूबा लाईट दिसतात हे सर्व त्यांनी दिलंय. आणि तिकडेही बऱ्याच 2-4 मर्क्युरी मोठमोठ्या लावून दिल्या. वेळोवेळी जिथे जिथे अडचण येईल त्यांच्या क्षेत्रात, मी मगाशी बोललो ना, काही
समर्पण, वाचिक समर्पण, मानसिक समर्पण, यात कायिक समर्पण करण्यात हे दोन्ही बंधू वेळोवेळी हजर राहतात. आता आमचे मोठे किशोर भाऊ, तुम्हाला माहिती आहे त्यांचा व्यवसाय फवारणी करणं आहे. मेळात परिसरात गवत वाढलं की पहिला फवारा त्यांचा फिरला की गवत जळल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपल्या प्रारब्धवशात जे जे काम देवाने आपल्याला दिले, पहा बरं का, कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं. कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं. फक्त आपली भावना अंतःकरणातली मोठी असली की ती देवाला समर्पित झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे दोन्ही बंधू, त्याचप्रमाणे मातोश्री जिजाभाभी, त्यांना सर्व गाव भाभी म्हणतं, जिजाबाई बाजीराव पाटील रोठे, अण्णांच्या जाण्याने या कुटुंबावर मोठा दुःखाचा आघात झालाय. खऱ्या अर्थाने अण्णा इतरत्र कुठे गेलं हे म्हणणं थोडं वावगं ठरेल. त्याचं कारण जीवनभर त्यांनी पंढरीची वारी केली. मग ते गुरुवर्य बंशीबाबांसमवेत असेल, त्यांच्या पश्चात ज्ञानेश्वर मंदिरातल्या दिंडीतही ते जात होते. आणि नंतरचा काही कालावधी गुरुवर्य देवगडच्या बाबांजींसोबत देखील ते जात होते. आणि योग बघा, अण्णांच्या जाण्याचा काळ देखील पंढरीला जाण्याचाच होता. याविषयी मी बोलत असताना दशक्रियेच्या प्रवचनात फार विस्तृत बोललो होतो की अण्णा इतरत्र कुठेही गेले नाहीत, तर ते वारीला गेले आणि पंढरीला गेले. आणि हा निरोप त्यांच्या मंडळीला कुठे मिळाला? काय भाग्यवान असतील माणसं देखील. पंढरीच्या वारीला जात असताना घरून असा निरोप येतो. खऱ्या अर्थाने मी तर असं म्हणेल की आपला जीवनभराचा जो प्रवास आहे ना, तो भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठीच असावा. आणि ते जर आपल्याच्याने होत नसलं तर मग काहीही उपयोग नाही. पहा, भक्त जीवनात भक्ती जी करतो ना, त्याची प्रचिती या रीतीने आल्याशिवाय राहत नाही. असो, अण्णांच्या जीवनात खूप मोठा परमार्थ, भोळे भाडे जरी असले तर देवाला भोळेच भक्त आवडतात आणि भाविक भक्त देवाला आवडतात. या रीतीने त्यांच्याविषयी बोलणं कितीही मी बोलेल, पण आता ते फार योग्य ठरणार नाही. कारण विलंब करता विघ्न ओढवेल. कशाचं विघ्न? असो, आता काय जास्त सांगायची गरज नाही. आणि म्हणून या ज्ञानदानाच्या कार्यातून, अन्नदानाच्या कार्यातून जो जो काही पुण्य संचय एकत्रित होईल, तो सर्व पुण्य संचय भगवंतांनी अन्नाच्या सद्गतीसाठी खर्ची करावा. आता असं म्हणण्याची गरजच नाही. जी व्यक्ती झोपेतून उठल्याबरोबर त्याच्या डोक्यात फक्त दिवा लावणे आणि देवाची सेवा करणे, तो माणूस मरणोपर्यंत इतरत्र कुठे जाईल हे म्हणणं शक्य होत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबा बोलतात ना, सकाळीच तो म्हणत होता, बाबा चला लवकर तुमचं कीर्तन आहे. मी पांडुरंगाच्या मंदिरात आरती करत होतो. बाबा चला लवकर तुमचं कीर्तन आहे. मी म्हटलं तुला काय माहित, मी तिथं पाहिलं म्हणे तुमचा फोटो आहे फेटा घातलेला. बरोबर, अरे मग तू कर ना म्हटलं कीर्तन. ते म्हणे मोठा झाल्यावर करीन म्हणे. बरं आहे, यांना इथं येऊन गोंजारलं तरच हे पुढे कीर्तनकार होतील. तुम्ही निरीक्षण करा, कीर्तनकारांची पोरं कीर्तनकार नाही, त्याचं हेच कारण आहे. त्यांनी लोकलाजे भेन पोरांना जवळ येऊ दिलं नाही म्हणून ते कीर्तनकार झाले. आम्ही नेहमी सांगतो, आम्ही जेव्हा लहान होतो ना, आमचे सगळे भजनी मंडळ पंचक्रोशीतली रामकृष्ण महाराज काळे गुरुजी आम्हाला असं गोंजारायचे कीर्तनात, असं उभं राहून आम्हाला चाल म्हणायला लावायचे. आणि त्यांच्या त्या पुण्यामुळे आम्ही कीर्तनकार आहोत. असो, कोणीतरी आपल्या बोटाला धरलंय म्हणून आपण इथपर्यंत आलो. आपणही कोणाच्या तरी बोटाला धरलं पाहिजे. चला, काय हरकत नाही. या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने अण्णांना विनम्र अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो, त्यांच्या कुटुंबाला धन्यवाद देतो. आता एखादी व्यक्ती जेव्हा कुटुंबातून जाते ते दुःख न सांगितलेलं बरं. कारण जोपर्यंत घरात बाप आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही सज्जनांनो. पण ज्या दिवशी बाप जातो ना, तुम्ही बाहेरून आल्यानंतर प्रत्येक क्षणाला बापाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे कसं? जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. ज्याची आई आणि बाप वारलाय ना, त्यांना ते दुःख माहिती आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. आपण सर्वांच्या वतीने बाजीरावांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, सर्वांना धन्यवाद देतो. आणि एक विशेषत्वाने गोष्ट,
आम्ही या ठिकाणी येण्याचा उद्देश जो होता ना, आपल्या पंचक्रोशीचं श्रद्धास्थान भगवान महादेव आहे, संगमेश्वर देवस्थान आहे. हे देवस्थान थोडं प्रकाश झोताच्या बाजूला होतं, बाहेर होतं. पण हळूहळू प्रयत्नातून भगवान बुद्धी देईल या रीतीने हळूहळू प्रकाश झोतात येण्याचं काम चालू आहे. हळूहळू वेगवेगळे बदल आपणा सर्वांच्या सहयोगातून चालू आहेत. आपण सर्वजण वेळोवेळी संस्थानला सहयोग देता आणि त्यामुळे येथील सर्व परमार्थ चालतो. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. कार्यक्रम संपला. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल माऊली लैले कुणी वाकुळी उतरे करा क्षमा अपराध महाराज